आता जे आहेत डॉक्टर अरुणा टिळक, त्यांचं म्हणजे त्या डॉक्टर म्हणून तर काम करतातच, पण सामाजिक कामामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. विशेषतः राष्ट्रसेविका समिती ठाणे याच्या माध्यमातून ते खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या काम करत असतात. 1987 साली त्या BA-MS झाल्या आणि शेवटच्या वर्षी स्त्रीरोग विषयात युनिव्हर्सिटीमधून त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं होतं. म्हणजे अर्थातच मला गायनाकॉलॉजिस्ट म्हणून हे आणखी एक जास्त टाळ्या मिळाव्यात असं वाटतं. दुसरी एक गोष्ट, आयुर्वेदाला नाही म्हटलं तरी आता जरा बऱ्यापैकी बरे दिवस आले आणि यामध्ये जास्त महत्त्वाचा भाग हा आहे की आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, हे ज्या अल्टरनेटिव्ह पाथीज आहेत याच्यामध्ये नुसतंच आजारी पडलेलं बरं होण्याच्या पलीकडे जाऊन आजारी होऊ नये म्हणून काय करायचं ह्याबद्दलचं, आरोग्याबद्दलचं काही एक बोललं जातं. तेच आज आता त्या बोलणार आहे की ताणतणाव आजकाल जे वाढलेले आहेत आणि त्यातून मग सगळ्याच गोष्टी, ॲसिडिटी आहे, हार्ट अटॅक आहे, सगळ्या गोष्टी येतात. ते सगळं टाळण्यासाठी काय करायचं या बाबतीत त्या बोलणार आहेत. आणि बोलणार आहेत असं नाही तर त्या स्वतःसुद्धा प्युअर आयुर्वेदाची प्रॅक्टिस ठाणे इथे आयुर्वेदिक क्लिनिक ते चालवतात. मे 2024मध्ये MA योगशास्त्र ते विशेष प्रावीण्याने त्या पास झालेल्या आहेत. बाथ पुष्पौषधी, रेकी याद्वारेही त्या उपचार करतात. वनौषधी, वैद्यराज, आयुर्वेद पत्रिका अशा अनेक मासिकातून त्यांचं लिखाण आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत इत्यादी वृत्तपत्रातूनही त्यांचं सतत लेखन होत असतं. आणि त्यातून त्यांनी नियोजन आहाराचे हे पुस्तक इथे आत्ता पण सोबत आणलेलं आहे. हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं. आणि अर्थात अनेक गोष्टी आहेत, पण आत्ता आपल्याला उशीर झाला आहे तर त्यांच्या भाषणातूनच त्यांचं जे काही काम आहे ते आपल्या पुढे यावं. आपल्याला हव्या असतील तर इथे काही प्रती त्यांनी पुस्तकाच्या आणलेल्या आहेत आणि त्यावर जो नंबर आहे त्या नंबरवरती सुद्धा आपण हे करू शकता, पे करू शकता, GPay करू शकता. आणि हे इथे मला असं वाटतं की त्यांची जी काही ह्या पुस्तकाला 4 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि गेल्या 6 महिन्यापासून आरोग्य विचार ही लेखमाला दररोज प्रसिद्ध होते. ऑफलाईन, ऑनलाईन असे लेक्चर्स त्यांचे अनेक ठिकाणी चालू असतात. अर्थात आमची ओळख आणि मैत्री जी झाली ती मुख्यतः पुस्तकप्रेमी नावाचा जो समूह आहे त्यामधून झाली. त्या संमेलनांमध्ये आमची भेट झाली आणि मग मला आवर्जून वाटलं की आपली व्याख्यानमाला असेल त्यावेळेला त्यांना आवर्जून बोलवायचं आहे आणि या विषयावर म्हणजे आजचं जगणं कसं अधिक छान करता येईल या विषयावर त्यांना बोलायला सांगायचं. आणि मला आनंद होतो की आज उद्घाटनच त्यांच्या व्याख्यानाने होतं आहे. त्यामुळे त्यांना आपण परत एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सन्मान करूया. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मी गुरु ब्रह्मा या प्रार्थनेने सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय व्यासपीठ, मुकुंद करंबेळकर सर, धुमाळ सर आणि इथले उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि उपस्थित सुजाण श्रोते, सगळ्यांचं ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी खूप कौतुक करते. तुम्ही इथे मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानते. आणि आजचा जो विषय मला सरांनी सांगितलाय की आयुर्वेदाची जीवन पद्धती म्हणजे काय आणि ताणतणाव, मी हे करत आलो आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. तर हेच आयुर्वेद शास्त्र इतकं त्याला मोठी परंपरा आहे. आणि हे याचं सूत्र एक सांगितलेलं आहे की आयुषो वेद हा आयुर्वेद हा, म्हणजे जो आयुष्याचा वेद सांगतो ते म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे आपला आयुष्याचा वेद सांगणारा जो आयुर्वेद आहे तो आपण नक्कीच सगळ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मी सरांच्या ओपडीमध्ये आता मगाशी येताना बघितलं की धन्वंतरीची मूर्ती आहे आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये धन्वंतरीची मूर्ती असते जी आयुर्वेदाची देवता असते.
आणि त्या देवता म्हणजे ती विष्णू स्वरूप असते आणि त्याला 4 हात असतात, शंख चक्र जलौका दधता अमृत घटम. म्हणजे तो विष्णू रूपी धन्वंतरी कसा आहे हो, त्याच्या हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, जलौका आहे आणि अमृत घट. म्हणजे ह्या 4ही गोष्टींनी युक्त असलेला जो धन्वंतरी आहे ती आरोग्याची देवता आहे. मग आपल्याला जर चांगलं निरामय आरोग्य मिळायचं असेल तर त्या धन्वंतरीची आपण पूजा करणं, त्या आयुर्वेद शास्त्राची कास धरणं, त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणं, हे जर आपण सगळ्यांनी केलं तर आपल्याला खरोखर निरामय 120 वर्ष आयुष्य मिळतं. म्हणजे मी सांगते 120 वर्ष. बघा सगळ्यांनी नीट आठवा, आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे पत्रिका असते, आपली जन्मपत्रिका, आणि त्या जन्मपत्रिका तुम्ही जर उघडून पाहिली तर त्या जन्मपत्रिकेत काय लिहिलं असतं, 19 वर्ष. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य हे 120 वर्षाचं दिलेलं आहे. आपण जगतो का एवढं? पण आपल्याला देवाने एवढं आयुष्य दिलेलं आहे. मग मी तर म्हणते आपण सांगितलेल्या गोष्टी, आयुर्वेद शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी जर आपण पालन केल्या तर आपण किमान 100 वर्ष निरोगी जगू. कुठलाही ताणतणाव आला तरी त्या ताणतणावाला आपण सहजपणे बाजूला करूया. कारण हा ताणतणाव का असतो? पण आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते आणि ताणतणाव आला की काय होतं, आपलं हृदयाचं धडकन वाढते, पल्पिटेशन वाढतं, हातपाय कापायला लागतात. आणि मग ह्याच्यामुळे हे सगळं कुठे होतं? आपल्या मनामध्ये. आणि हे मनामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. म्हणजे आम्ही आमच्या मेडिकल सायन्समध्ये म्हणतो की सायकोसोमॅटिक डिसीजेस. म्हणजे हे जवळजवळ 90% सायकोसोमॅटिक डिसीज आपल्या मनाने आपण क्रिएट करत असतो. तर ते होऊ नयेत म्हणून आयुर्वेद शास्त्र काय सांगतं, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये अतिशय सुंदर अशी दिनचर्या आणि ऋतुचर्या. म्हणजे दिनचर्या म्हणजे काय, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं वागायचं याला दिनचर्या म्हणतात. आणि ऋतुचर्या म्हणजे आता बघा 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हल्ली सगळीकडे पावसाळाच आमच्याकडे आहे कायम मुंबईमध्ये. पण हे जे 3 ऋतू मुख्यत्वे आहेत, तर या 3 ऋतूमध्ये आपण आपली जीवन पद्धती कशी ठेवायची. म्हणजे बघा की आता थंडी आहे म्हणून सगळ्यांच्या गळ्यामध्ये मफलर आहेत, स्वेटर आहेत, पण एकदा उन्हाळा आला की तुमच्याकडे ते मफलर घालू शकाल का? नाही घालू शकणार. म्हणजे आपल्याला त्या ऋतूनुसार आपली वेशभूषा, आपली आहार पद्धती ही बदलायला लागते. आणि ती कशी बदलायची हे आयुर्वेद शास्त्रात खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. तर ही मी दिनचर्येपासून सुरुवात करते आणि आपण तशी दिनचर्या फॉलो करतो का, तशी दिनचर्या आपण करतो का हे प्रत्येकाने तपासून बघा. जर आपण करत नसू तर तशी दिनचर्याचं पालन करा. त्याच्यामुळे आपल्याला खरोखर आपलं आयुष्य तणावरहित असं जगता येईल. म्हणजे बघा दिनचर्या ही जी असते ना, सकाळी सुरुवात अगदी उठण्यापासून होते. आयुर्वेद शास्त्रात असं सांगितलंय की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ. म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरती उठायचं. आपण हल्ली किती वाजता उठतो प्रत्येकाने तपासून बघावं. माझ्या पुढे तरुण मुलं जेव्हा येतात ना, त्यावेळेला तरुण मुलांचा दिवस असतो तोच मी रात्री 2 वाजता 2:30 वाजता संपतो. कारण ते व्हॉट्सअप, मोबाईल, चॅटिंग, रील्स ह्याच्यात त्यांचा सगळा वेळ जातो. मग सकाळी ते उठणार कधी लवकर? त्यामुळे लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य संपदा मिळे हे आपल्या आजीने जे सांगितलेलं असतं ते 100% खरं आहे. म्हणजे इथे ना तुम्ही असा विचार करा की माझ्या आईने जे मला सांगितलं, माझ्या आजी आजोबांनी सांगितलं, ते जर मी फॉलो केलं, ते जर मी पालन केलं तर मी खरोखर निरोगी आयुष्य जगणार आहे. आणि तेच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे पहिला नियम म्हणजे आपण सूर्योदयापूर्वी तरी किमान उठा. आणि हे केल्यामुळे काय होतं, माझ्या पुढे आता बरेच सिनियर सिटीजन्स आहेत. म्हणजे मी त्यामुळे असं सांगू शकते की आमच्याकडे जेव्हा असे वेगवेगळे विषय येतात आणि जेव्हा असे वृद्ध लोक किंवा तरुण वृद्ध येतात तेव्हा ते काय म्हणतात की मॅडम आम्हाला ना कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे. आणि ही तक्रार बऱ्याच जणांना असते. तर ही तक्रार होऊ नये म्हणून आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं आहे. आणि ते का, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जे 3 दोष सांगितलेले आहेत, म्हणजे वात, पित्त आणि कफ, जे दोष नसतात ते आपलं शरीर घडवत असतात. आणि हे जे 3 दोष आहेत, तर सकाळचा जो सूर्योदयापूर्वीचा जो काळ असतो तो वाताचा असतो. त्याच्यानंतरचा जो काळ असतो साधारणपणे 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तो कफाचा असतो. आणि त्याच्यानंतरचा जो 2 वाजेपर्यंतचा जो काळ असतो तो पित्ताचा असतो. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की सार्केडियन सायकल आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते
आणि ते चक्र असतं, त्यानुसार आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात. तर हेच बदल आपल्या या आयुर्वेद शास्त्रानुसार या त्रिदोषांनुसार घडत असतात. आणि ज्या वेळेला आपण सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठतो त्यावेळेला वातदोषाचं प्राबल्य असतं. आणि बघा, वातदोष आपल्या शरीरात जेव्हा प्राबल्याने असतो त्यावेळेला मलप्रवृत्ती सुखाने होते. हे करून बघा तुम्ही. त्यामुळे काय होतं की आपल्या आतड्यांची हालचाल जी असते ती नॉर्मली सुरू होते, पेरिस्टाल्सिस मुवमेंट सुरू होतात. आणि जी लोक उशिरा उठतात, जी मुलं उशिरा उठतात त्यांना ही आतड्याची गती कमी येते. म्हणजे ज्या वृद्धांना त्रास होतो कॉन्स्टिपेशनचा, मलावरोधाचा, तर ह्याला तर काही पैसे खर्च नाहीत, कुठच्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. म्हणजे आपण जर सूर्योदयापूर्वी उठलं आणि सकाळी सूर्याकडे बघायला जा, म्हणजे सूर्योपासना जी आपल्याकडे सांगितलेली आहे, आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की सूर्य नमस्कार घाला, तर त्यासाठी तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड करा, सूर्य नमस्कार घाला, सूर्याचे मंत्र म्हणा, ओम भूर्भुवः स्वाहा गायत्री मंत्र म्हणा. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. माझं सांगायचं राहिलं, पण आता मला या पॉझिटिव्ह एनर्जीवरनं आठवलं की ज्या क्षणी मी इथे आले ना, मी खरं सांगते मला इथे अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली सर. म्हणजे मला हे वाचनाला मी पहिल्यांदाच येते. मी सरांना मगाशी म्हटलं की इथे खूप वेळ काढून यावं असं मला वाटतं आणि मला खूप वेळ कमी आहे. म्हणजे मी के मूस बघायला गेले, पाटणादेवी बघायला गेले, पण ह्या सगळ्या 40 गावामध्ये ना मला सगळे तरुण जे भेटत आहेत, एक 70 आणि 90 वर्षाचे, पण खरंच ही पॉझिटिव्ह एनर्जी खूप जाणवते. आणि ह्या ठिकाणी खरोखरी पॉझिटिव्ह एनर्जी मला खरंच जाणवते. तर ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ही आपल्याला सकाळी जर लवकर उठला तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं ठेवेल. त्यामुळे सकाळी लवकर उठा. त्याच्यानंतर दिनचर्येत काय सांगितलेलं असतं की तुम्ही सकाळी आपण दात घासतो, त्याला आपण दंतधावन म्हणतो. आणि आयुर्वेद शास्त्राने बघा, पूर्वीच्या काळी आपण इथे बऱ्याच वेळेला बऱ्याच बायका कदाचित जाळत असतील काय तंबाखू, आणि त्याची मशरी लावतात. तर आपल्याकडे वेगवेगळ्या झाडांची पानं किंवा झाडांची साली ह्या जाळून त्याची मशरी करत असत. आपल्याकडे कडुनिंबाच्या दातवण यायचं, आणि ते कडुनिंबाचं दातवण आपण जेव्हा करतो, वडाचं करू शकतो, उमराचं करू शकतो, आणि त्याच्यात छोट्या छोट्या फांद्या आणायच्या, हे अजूनही करू शकता. आणि दातांनी चावायचं आणि ते हलका मऊ असा ब्रश तयार करायचा, आणि आपल्या सगळ्या हिरड्यांना लागेल असं ते आपण जर चावलं ना, तर त्याने काय होतं, आपल्या हिरड्यांना मसाज होतो. त्यामुळे डेंटिस्टकडे कमी जावं लागेल. म्हणजे इथे डेंटिस्ट ओरडतील मला की मॅडम मी काय सांगितलं, पण तुम्ही जर असं केलं तर तुमच्या दातांचं आरोग्य खूप चांगलं टिकेल. आणि हे दातांचं आरोग्य टिकताना एक सांगते, म्हणजे आता सर आहेत समोर, की आपण जेव्हा कडुनिंबाची काडी वापरतो तर त्याच्यामुळे आपलं इन्सुलिनचं सिक्रेशन जे असतं ते मायक्रोमध्ये सुरू होतं. म्हणजे डायबेटीसची समस्या असणाऱ्या लोकांनी जर ह्याचा वापर डोळसपणे केला तर आपलं इन्सुलिनचं सिक्रेशन योग्य प्रमाणात होईल, सकाळी होईल. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून काय करतो, एक तर पाण्याचा भडीमार करतो किंवा नाश्त्याचा भडीमार करतो किंवा वारंवार चहा पितो. पण त्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपला जो अग्नी असतो की जो आपल्या अन्नाचं पचन करतो, तो अन्नाचं पचन करण्यासाठी जो अग्नी असतो तो प्रज्वलित होतो. म्हणजे इथे येताना बऱ्याच ठिकाणी आपण चुली लावताना मला दिसल्या, संध्याकाळी मी आता पाटणादेवीला आले, तरी जेव्हा चूल लावतो आपण तेव्हा ती चूल लावताना आपण त्याच्यात असे भारंभार लाकडं घालतं किंवा माझ्या पुढे जो महिला वर्ग आहे नाही ना, तर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडेसे गवत घालतो, थोड्याशा अगदी हलक्या डलप्या घालतो, आणि मग आपण ती चूल प्रज्वलित करतो. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जो अग्नी रात्रभर आपण निजलेलो असतो तो प्रज्वलित करण्यासाठी आपण त्याला हलकी आहुती देणं गरजेचं असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावरती भरमसाठ ब्रेकफास्ट करू नका. आपल्याला जेवढी भूक असेल आणि जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्या. जे आपण हल्ली या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे खूप गोष्टी वाचत असतो, पण त्या खरोखर ऑथेंटिक आहेत का, त्या खरंच योग्य आहेत का, याची पडताळणी करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण जर भरमसाठ पाणी पित असू तर ते पिऊ नका. पाणी प्यायचं असेल ना ते थोडंसं घोटभर. इथे आयुर्वेद शास्त्रात एक खूप छान संकल्पना सांगितली, उषप पान. उषप पान म्हणजे सकाळी प्यायचं पान. पण तुम्ही बऱ्याच जणांनी वाचलं असेल की सकाळी 1.5 लिटर पाणी प्या, तांब्याचं भांडं आणा, रात्रभर ठेवा आणि ते प्या. पण ते पाणी पचवण्यासाठी सुद्धा आपल्या शरीरात त्याची गरज असते अग्नीची. म्हणजे ते पाणी पण पचलं जात नाही शरीराकडून, आणि मग बऱ्याच वेळेला आपल्या पायावरती सूज येते. म्हणजे असे आम्ही खूप पेशंट बघितले की यांना जॉईंट पेनची सुरुवात होते,
आणि ह्याचं कारण आपल्या चुकीच्या आहार विहारात असते. कारण आपल्याला माहित नसतं की मी जे करतोय, मी जे वागतोय ते बरोबर आहे का. त्यामुळे आपल्याला सकाळी एवढं भरमसाठ पाणी प्यायची अजिबात गरज नसते. त्यामुळे जर पाणी प्यायचं असेल तर हलकं कोमट करायचं, पाणी प्यायचं. आणि ते पाणी पिताना सुद्धा कसं प्यायचं, आपण असं गुळण्या कशा करतो तसं गुळण्या केल्यासारखं ते पाणी प्यायचं. ते केल्याने काय होतं, आपल्या तोंडामध्ये लाला स्त्राव जो असतो, सलायवा जो असतो, तो निर्माण व्हायला चांगला सुरुवात होते. आणि बघा, आपण जे अन्न खातो त्याचं पचन आपल्या तोंडापासून सुरुवात होते. त्यामुळे आपण जर सकाळ आपली अशी अतिशय निरोगी पद्धतीने सुरू केली तर आपल्याला पुढे व्यवस्थित भूक लागते, खाल्लेलं अन्न पचतं. त्यामुळे आपण दातून करायचं. त्याच्यानंतर पाणी जर प्यायचं असेल तर अगदी थोडंसं कोमट पाणी प्यायचं. त्याच्यानंतर आमच्या शास्त्रामध्ये, म्हणजे हा आपला पूर्वापार चालणारा जो पद्धत होती की बघा, आपण हल्ली म्हणतो ऑइल पुलिंग, म्हणजे डेंटिस्ट लोक हल्ली बऱ्याच वेळेला सांगतात. तर ऑइल पुलिंग म्हणजे काय असतं, आपलं तिळाचं तेल जे असतं, आता संक्रांत येणार आहे, आपण सगळ्यांना तिळगुळ देतो. आणि तो तीळ आणि गुळ म्हणजे स्नेह असतो. म्हणजे बघा, असं संस्कृतमध्ये म्हणतात की तिलोद्भवम तैलम, म्हणजे तेल कशाला म्हणायचं की तिळापासून जे निघतं ते म्हणजे तेल. म्हणजे तेल जे असतं, आपण हल्ली बऱ्याच प्रकारची तेलं वापरतो, पण खरं तेल जे असतं आयुर्वेद शास्त्रानुसार ते तिळापासून निर्माण. पण आपण ज्या देशात राहतो, देश म्हणजे आपला अगदी भारताचा प्रकार केला तर वरती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, त्याच्या खाली आपला गुजरात, महाराष्ट्र, खाली साऊथकडे, तर त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचं तेल बनतं, म्हणजे तिथे जे पिकतं तसं तेल बनतं. आणि ते तेल तुमच्या आरोग्याला चांगलं असतं. कारण माझ्या आईने, माझ्या आजीने परंपरागत त्या तेलाचा वापर केलेला असतो. त्यामुळे जे पिकतं ना जिथे, तेच वापरा. म्हणजे माझा मुलगा आज अमेरिकेवरून येणार आहे आणि त्यासाठी मी 2000 रुपयाचं तेल आणायचं का, हा विचार करा. मग तुमच्याकडे जर 200 रुपयाचं लिटर तेल जर होत असेल तर तेच तेल आपल्या आहारात वापरा. म्हणजे हा सगळ्या गृहिणींना सल्ला आहे. आणि हल्ली बघा, कोल्ड प्रेस ऑइल किंवा घाण्याचं तेल मिळतं. पूर्वीच्या काळी लाकडी घाण्याचं तेल यायचं, हल्ली परत ते लाकडी घाण्याचं तेल यायला लागलंय. तर त्याचा वापर आपल्या आहारात करा. आणि बघा, आपण जेव्हा मॉलमध्ये जातो, आमच्याकडे ठाण्या मुंबईला ही मॉल संस्कृती पुष्कळ पोकळली आहे. आपण जातो मॉलमध्ये, आपण सगळ्या गोष्टी हव्या त्या आपल्या ट्रेमध्ये घेतो, ट्रॉलीमध्ये ठेवतो आणि घेऊन येतो. तर तुमच्या जेवणामध्ये तुम्ही जेव्हा तेल वापराल तर ते तेल जे असतं ते फिजिकली फिल्टर्ड असं वापरा. किंवा तुम्ही जे मी म्हटलं घाणीवरचं ते तेल वापरा. जेव्हा रिफाईंड तेल वापरतो, आणि आपण बघा त्या तेलाच्या पिशवीवरती जर तुम्ही वाचलं असेल तर डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड असं लिहिलेलं असतं. आणि हे असं जेव्हा लिहितात ना, तेव्हा त्याच्यातलं सगळं सत्व निघून गेलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की व्हिटॅमिन ए ॲडेड, व्हिटॅमिन डी ॲडेड. पण त्याच्यामध्ये मुळामध्ये जे सत्व आहे ते काढून टाकायचं आणि मग आर्टिफिशियल कशाला घालायचं. मग आपण असं तेलच नको वापरूया. ह्या तेलामध्ये निकेल रॉडचा वापर केला जातो. आणि निकेलचे जे मायक्रो पार्टिकल्स असतात ते त्या तेलात आलेले असतात. आणि हे निकेल आपल्या शरीराला घातक असतं. ह्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला लक्षात येत नाही. आणि हल्ली कॅन्सर सारखे आजार इतके बळावलेत. म्हणजे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात, आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो. मी डॉक्टर आहे, मी गृहिणी आहे, आहार जास्ती आवडतो मला. त्यामुळे मी जेव्हा पेशंटशी बोलते तेव्हा त्यांना विचारते की कुठचं तेल वापरता, तेल कसं वापरता, कशा प्रकारे ते वापरता. आणि मग तेव्हा समजतं की मग हे त्यांच्या चुकीच्या आहारातनं आजार होतात. त्यामुळे आपण जेव्हा तेल वापरू तेव्हा ते फिजिकली फिल्टर्ड असं तेल असेल तर त्याच्यातले घटक द्रव्य त्याच्यामध्ये टिकून राहतात. त्यामुळे रिफाईंड तेल शक्यतो वापरू नका. तर मी तिळाच्या तेलाबद्दल सांगत होते, बघा कुठून कुठे गेले. तर हे तिळाचं तेल जे आहे ते ऑइल पुलिंग, म्हणजे सकाळची आपली दिनचर्या कशी असावी ह्याच्यामध्ये ऑइल पुलिंग म्हणजे काय करायचं, 1 चमचा तिळाचं तेल घ्यायचं, थोडंसं कोमट करायचं, आपण तोंडामध्ये असं धरायचं आणि गुळण्या करतो तसं सगळ्या तोंडामध्ये ते फिरवायचं. त्यांनी काय होतं, त्यात तेल जे असतं तुमच्या सगळ्या हिरड्यांना लागतं. तुमच्या हिरड्यांना तो कोमटपणा असतो तो सुखावं ठरतो. करून बघा उद्या गेलात की घरी. आणि त्याच्यामुळे ज्यांच्या दातांच्या तक्रारी असतात, म्हणजे दात हलतात, हिरड्या सळसळतात, हिरड्यातनं रक्त येतं, ह्या सगळ्या तक्रारी हळूहळू कमी होतात. म्हणजे बघा की पूर्वीचे आपले जे पूर्वज होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे पूर्वीचे लोक आजारी फार कमी पडत असतात. माझ्या पुढे 90 वर्षाचे आहेत, तरुण, सर्वात तरुण.
आणि त्यांनी ह्या गोष्टी नक्कीच पालन केल्या असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपलं आरोग्य टिकत जातं आणि मग त्यांना कसले ताणच राहत नाहीत. कारण त्यांचं ताण कशाचा येतो आपल्याला, एक तर प्रकृतीचा, एक मुलं ऐकत नसतील तर त्याचा. आमच्याकडे कसं आहे बघा ना, मुलं जेव्हा स्कूल बसने जातात तेव्हा स्कूल बस जरी उशिरा आली तरी त्याचा आम्हाला ताण येतो. कारण त्या स्कूल बस उशिरा येण्यामुळे ना जी आई असते ती ऑफिसात जाते, मग तिचं शेड्यूल सगळं डिस्टर्ब होतं. मग ती म्हणते अरे आता या मुलाला मला शाळेत सोडायला हवं, मग आता मी काय करू. मग तिचं ऑफिसचं टाइम डिस्टर्ब होतं, मग तिला ऑफिसमध्ये तिचे साहेब दिसायला लागतात, घरामधला स्वयंपाक दिसायला लागतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा ताण आपल्याला येत जातो आणि हा ताण येऊ नये म्हणून जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर ह्या ताणाला तुम्ही सहज सामोरे जाता. म्हणजे हा तुम्हाला ताण वाटतच नाही. ठीक आहे, उशीर झालाय ना, मी त्याला शाळेत सोडून येते, मी ऑफिसला जाईन, मी सांगेन माझ्या सरांना की मी 5 मिनिटं उशिरा काम करेन, काही हरकत नाही. म्हणजे हा जो सहजपणा आहे ना तो आपल्या वागण्यामध्ये येत जातो. आणि तो कशामुळे येतो तर आपण अशा प्रकारे जर जीवन जगलो तर अतिशय निरोगी जीवन आपल्याला जगायला मिळतं. त्यामुळे आपली सकाळ दंतधावनाने करायची, ऑइल पुलिंगने करायची. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट सगळेजण विसरलेले आहोत आणि ते म्हणजे अभ्यंग. बघा आपल्याकडे दिवाळी जेव्हा असते तेव्हा तिथे दिलेलं असतं अभ्यंग स्नान आणि आपण फक्त त्या दिवशी अभ्यंग थोडंफार करतो. आणि ते अभ्यंग करतो म्हणजे कसं करतो, आपण तेलाचं बोट घेतो, आई आपलं वाटीत छान चांदीचं आणलेलं असतं आणि ती मुलं नाकं मुरडत असतात की हे काय करतेस आई. आणि ती आई त्या बाळाच्या, मुलाच्या, नवऱ्याच्या अंगाला थोडंसं तेलाची बोटं लावते. पण हे अभ्यंग जर आपण दररोज केलं, अभ्यंगम नित्यम आचरेत, हे पहिलं सूत्र सांगितलेलं आहे आमच्या शास्त्रामध्ये. म्हणजे जो अभ्यंगाचं नित्य सेवन करतो, नित्य आचरण करतो, सेवन म्हणजे ती गोष्ट करतो, तर तुमचं आरोग्य अतिशय चांगलं टिकतं. ते अभ्यंग करण्याने काय होतं, अभ्यंग म्हणजे सगळ्या शरीराला तेल लावणं, मसाज करणं. परत हे अभ्यंग करताना तिळाच्या तेलाने केलं तर आपलं शरीर जे असते ते दृढ बनतं, मजबूत बनतं. आणि ह्यासाठी मग म्हटलं तसं की आपण सीझननुसार त्या तेलामध्ये बदली करू शकतो. आता थंडीचं सीझन आहे, तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता. उत्तर प्रदेशमधले जे लोक असतात ते मोहरीचं तेल वापरतात, जरूर वापरू शकतो. त्याच्यानंतर जर थंडी गेली, उन्हाळा सुरू झाला तर मग तेव्हा मोहरीचं तेल आपल्या शरीराला सहन होत नाही, मग अशा वेळेला खोबरेल तेल पण चालतं. आणि हे तेल जर तुम्ही तुमच्या शरीराला लावलं तर आपलं शरीर जे असतं ते दृढ बनतं. म्हणजे दार्ढ्य, म्हणजे आपण म्हणतो की याचं शरीर कसं मजबूत आहे, पिळदार आहे. आणि हे शरीर पिळदार बनण्यासाठी आपण फक्त 5 मिनिटं काढू शकतो. तुम्हाला जर सगळ्या अंगाला तेल लावायला वेळ नसेल तर आम्ही आमच्या पेशंटना काय सांगतो, आज तुम्ही फक्त तुमच्या डाव्या हाताला तेल लावा, उद्या उजव्या हाताला लावा, परवा डाव्या पायाला लावा, नंतर उजव्या पायाला लावा. आणि रविवार किंवा शनिवार जर सुट्टी असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ठेवा. आपण म्हणतो की बॉडी पॅम्परिंग करणं. काही काही स्त्रिया असतात जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये जातात त्या मसाज करून घ्यायला जातात आणि त्याने त्यांना खूप छान वाटतं. पण हे आपण घरच्या घरी करू शकतो. आणि असा जर अभ्यंग केला तर तुमची त्वचा सुकुमार कोमल होते. म्हणजे तुम्ही खरोखर तरुण दिसायला लागता. तुमची त्वचा जी असते ती लहान मुलासारखी नाजूक बनते. आणि हे फक्त केवळ आणि केवळ तेल लावण्याने होतं. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. ओपीडीतला पेशंट होता, म्हणजे बघा मी आज सकाळी शाळेत गेले होते, तिथे पण गोष्ट सांगितली आणि सगळ्या मुलांना गोष्ट सांगितली की आवडते. मला वाटतं सगळ्याच मोठ्या माणसांना पण आवडत असेल. तर माझ्या पेशंट ओपीडीमध्ये एक आले होते, खूप श्रीमंत होते, मोठ्या हायफाय कारमधनं आले. ते बाळाला घेऊन आले. त्याची सासू त्या मुलीची, म्हणजे त्या आईची सासू, आई, सासरे, नवरा, अगदी चिंताक्रंत चेहरा. आणि ते आले, ते बाळ रडत होतं, अतिशय खूप रेसलेस होतं. आणि त्याच्यापेक्षा दुप्पट त्याची आई रेसलेस, तिची स्ट्रेस लेवल पूर्ण वाढलेली होती. आणि मग मी म्हटलं तिला टेबलवर ठेव. नाही म्हणे तो राहतच नाही. म्हटलं पण तपासू कशी मी त्याला, ठेव तर टेबलावर. आणि मग त्याला टेबलावरती ठेवलं. आणि ते खरं सांगते म्हणजे एखादी काडी जशी असावी ना झाडाची वाळलेली, तसं ते 1 महिन्याचं बाळ सुकलेलं होतं पूर्णपणे. आणि त्याला विचारलं की हा काय तक्रार काय याची, तर म्हणे याला कॉन्स्टिपेशन आहे जबरदस्त. 1 महिन्याचं बाळ आणि त्याला इतकी खड्यासारखी मलप्रवृत्ती होते 8-8, 10-10 दिवसांनी. आणि ते होताना ते इतकं रडतं, त्याच्या ॲनसला बरेच क्रॅक्स गेलेले होते. आणि मग मी म्हटलं की त्याच्या आईला विचारलं, त्याच्या बाळाला तुम्ही तेल लावता का,
तर त्या आईने इतकं अंग असं झटकून टाकलं, म्हणे काहीतरी काय बोलता. आणि त्या बाईची सासू आणि आई माझ्याकडे हताशपणे बघत होती की म्हणे, अहो मी हिला कधीपासून सांगते की थोडं तरी माझं ऐक, पण ती ऐकायला तयार नव्हती. आणि त्या बाईनी तिच्या प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने तेल तूप, कारण माझं वजन वाढेल, माझी फिगर वाढेल, ह्यासाठी तिने तुपाला हात सुद्धा लावला नव्हता. म्हणजे आम्ही आयुर्वेद शास्त्रात सांगतो की तुम्ही दूध आणि तूप हे नित्य सेवनीय पदार्थ आहेत. मला 40गावचं दूध आवडलं खूप इथलं. आता हल्ली त्या पाण्यामध्ये दूध असतं का दुधात पाणी माहीत नाही, पण 40गावचं दूध आवडलं. तर ते दूध जे आहे ना, ते दूध आपण दररोज घेणं गरजेचं आहे. तूप दररोज खाणं गरजेचं आहे. आणि ती बाई 9 महिने तिने त्या तुपाला हात लावला नव्हता आणि त्याचा परिणाम त्या बाळावर झाला होता. ते बाळ इतकं वृक्षता त्याच्या शरीरामध्ये होती, त्याची त्वचा पूर्ण ड्राय होती. आणि मी तिला म्हटलं तुझ्या बाळाला बरं वाढलं हवंय ना. ती म्हणते, मग ती आई एकदम खाली आली. ती म्हणते की हो, याला काहीही पण करा तुम्ही, काहीही औषध द्या, मी काही करीन, पण ह्याला शी झाली पाहिजे दररोज. म्हटलं मी सांगितलं ते ऐकणार असेल तर मी तुला इथे, काही पेशंटांना कडक बोलायला लागतं, सरांना माहिती. तर मी म्हटलं मी जे सांगेन ते करणार असेल तर मी औषध सांगते. म्हटलं घरी जायचं आणि छान तेल कोमट करायचं आणि बाळाच्या सगळ्या अंगाला तेल लावायचं. तुझ्या पण अंगाला लाव आणि बाळाच्या पण लाव. ती अगदी मुश्किलीने हो म्हणाली. म्हटलं तू करून तर बघ, 4 दिवसांनी तुम्हाला येऊन सांग काय ते. आणि खरं सांगते, 3ऱ्या दिवशी त्या आईचा हसत हसत फोन आला. ती म्हणाली माझ्या बाळ रडायचं थांबलं, घरी गेल्यावर तेल लावता क्षणी थांबलं आणि त्याला 3ऱ्या दिवसापासून छान व्यवस्थित सॉफ्ट असं शी व्हायला लागली. म्हणजे बघा, साधं तेल लावणं, आपल्याला वाटतं साधं तेल लावणं, पण त्या तेलाची ही महिमा होती, किमया होती की त्या मुलाला त्या शरीरामध्ये इतकी वृक्षता होती. आणि ह्या छोट्या उपायाने ते बाळ हसायला लागलं, त्याला पुढे कधीच त्रास झाला नाही. हे छोटे उपाय असतात पण ते एवढे महान कार्य करतात. मग आपल्याला जो फुकटचा उपाय मी सांगते, करणार ना सगळे, हो की नाही? तर आपल्या अंगाला तेल लावा. आणि हे तेल मी सांगितलं तसं की तुम्ही आज इकडे लावा. माझे मिस्टर समोर आहेत, ते म्हणतात की ही मला सांगते, तर एक छोटा वेगळा उपाय सांगते की तुम्हाला जर सगळ्या अंगाला तेल लावायला शक्य नसेल तर आपल्या तळपायाला तेल लावायचं रात्री झोपताना. आपला हा जो माथा आहे, आपण जो बाळाची टाळू भरतो त्या माथ्यावरती तेल घालायचं आणि आपले जे कान आहेत त्या कानामध्ये तेल घालायचं. तुम्ही हे जर केलं तर बहिरेपणा येणार नाही. म्हणजे सगळे जे वृद्ध लोक असतात त्यांची कंप्लेंट काय असते की ऐकायला येत नाही. मशीन लावायचे सुद्धा प्रॉब्लेम होतात, कारण तेवढी त्यांच्या कानाची कपॅसिटी नसते, कर्णेंद्रियाची कपॅसिटी नसते. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की बाळाला तेल लावायचं नाही. पण ते का सांगतात ह्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. पूर्वीच्या काळी काय करायचे, तेल जेव्हा लावायचे तेव्हा वाटीत तेल घ्यायचं, ते कुठल्या तरी कोनाड्यात ठेवून द्यायचं. तेलाची वाटी उघडी असायची, त्याच्यात धूळ पडायची, फंगस व्हायचं आणि ते तेल बाळाला त्रासदायक होतं. त्यामुळे आपल्याकडे हल्ली पॅक बाटल्या असतात, त्या बाटल्या घ्या, त्याने बाळाला तेल लावा, तुमच्या कानात तेल घाला. आणि हे कान वगैरे जे आहेत ना, म्हणजे आम्ही याला ऊर्ध्व जत्रू म्हणतो, म्हणजे क्लॅव्हिकलच्या वरचे जे आपले जे सगळे अवयव आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, त्या सगळ्याचं आरोग्य आपल्या केवळ कानामध्ये आणि इथे तेल घातल्याने टिकतं. पूर्वीच्या लोकांना जे चष्मे नसायचे, आणि आजही असे कितीतरी माझ्या पुढे लोक आहेत, माझे आजोबा जे होते ते 96 वर्षाचे येऊन गेले, पण त्यांना चष्मा नव्हता, त्यांचे केस काळे भोर होते, त्यांना ऐकायला व्यवस्थित येत होतं. आणि त्यांना हे काही आयुर्वेद तेव्हा त्यांच्या घरामध्ये आजीकडनं ऐकलेला होता, पण ते तो फॉलो करायचे आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य अतिशय व्यवस्थित टिकायचं. त्यामुळे आपल्याला अंगाला अभ्यंग लावायचं, अभ्यंग करायचं. त्याच्यानंतर व्यायाम करणं पण तितकंच महत्त्वाचं. म्हणजे हे सगळे ना दिनचर्येमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत की सकाळी उठल्यापासून काय काय करायचं की तुम्ही निरोगी राहाल, तुमचं आयुष्य स्ट्रेस रहित, तणाव रहित राहील. आणि मग त्याच्यानंतर व्यायाम करताना बघा, इथे जिम किती आहेत मला माहिती नाही, पण आमच्याकडे जी जिम आहेत ना, त्या जिम्नॅशियममध्ये सगळीकडे AC असतात. आणि जी मुलं येतात, IT मध्ये काम करतात, रात्री 8, 9, 10 वाजता येतात आणि आल्यानंतर रात्री 10 वाजता ते व्यायाम करायला जातात. ते जिम जे असतं ते AC मध्ये असतं. म्हणजे त्यांच्या शरीरातनं येणारा जो घाम असतो, आपण काय म्हणतो, घाम निघाला पाहिजे शरीरातनं, तो घाममुळे त्यांच्या शरीरातनं येतच नाही, बाहेर पडतच नाही. AC असतो त्यामुळे तो घाम आलेला कळत नाही. वरती मोठे मोठे थंडी लागते म्हणून जॅकेट्स घालतात.
मग असा जर तुम्ही व्यायाम केला तर ते व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांधेदुखीसारखे आजार होऊ शकतात. जेव्हा लहान वयामध्ये मुलं सांधेदुखीचे आजार घेऊन येतात, हार्ट अटॅकसारखे आजार घेऊन येतात, तेव्हा त्याच्या मागे तुमची चुकीची जीवनशैली, चुकीची जीवन पद्धती ही असते. त्यामुळे तुम्ही व्यायाम जो असतो तो मोकळ्या मैदानात, मोकळ्या जागेत करा, जिथे सूर्यप्रकाश मिळेल. हल्ली बघा, आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा 90% लोकांचं व्हिटॅमिन डी हे कमी असतं. आणि त्याचं कारण काय असतं ना, आपल्या शरीराला सूर्यप्रकाश लागतच नाही. आणि हा सूर्यप्रकाश जिथे मिळतो तो तुम्ही तुमच्या शरीरावर जरूर घ्या. जो शेतकरी असतो उन्हातान्हात राबतो, पण त्याचं व्हिटॅमिन डी लेवल कधी कमी नसते, त्याचं व्हिटॅमिन B12 कमी नसतं. आणि मग ते का नसतं हा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे. जे आपल्याला निसर्गाकडून मिळतं, फुकट मिळतं, तो कधी सूर्य सांगतो का मला 10 रुपये दे तुझी फी आहे? कधीच नाही सांगत. मग आपण त्या सूर्यप्रकाशाचा उपभोग घेणं, त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही काम करा. तुम्ही सूर्याकडे, उगवणाऱ्या सूर्याकडे जर बघितलं ना, तर ते सूर्य जो गुलाबी रंगाचा, लाल रंगाचा असतो, त्याच्याकडे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. ज्यावेळेला तो लाल असतो, गुलाबी असतो. म्हणून म्हटलं की सूर्योदयाच्या आधी उठा, बाहेर मोकळ्या मैदानात जा. इथे तर खूप छान मोकळी मैदान आहेत, गच्ची आहेत. बघा, ह्याला मी MA योगशास्त्र केलंय, तर आम्हाला योगशास्त्रामध्ये त्राटक हे सांगितलेलं असतं. मी आज मुलांनाही हा प्रयोग सांगितला, तर हे आपणही करू शकतो. त्राटक म्हणजे एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करणं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन केल्याने काय होतं, आपला जो मेंदू असतो त्याला चालना मिळते. म्हणजे म्हातारपणी काय होतं, आपल्याला विस्मरण होत जातं, डिमेन्शिया होतो, अल्झायमर्स सारखे रोग होतात. आणि हे होऊ नयेत, आपलं म्हातारपण सुखाने जावं, आपण आपल्या मुलांवरती आपला भार पडू नये, ह्या सगळ्यासाठी आपण ह्या जर गोष्टींचा वापर केला तर आपल्याला खूप फायदा होतो. आणि हे त्राटक असतं ना, त्याला म्हणायचं समीप आणि सुदूर. समीप म्हणजे निकट, जवळ. जे आपलं बोट जे असतं ते आपण जेव्हा व्यायाम करतो डोळ्याचे, तर मी जेव्हा असं बोट डोळ्याजवळ घेते तेव्हा त्याला समीप म्हणायचं. आणि मी जेव्हा बोट असं लांब घेते तेव्हा त्याला सुदूर म्हणायचं, जे दूर आहे. हे असं केल्याने माझ्या डोळ्यांची ताकद पण वाढते. मी मुलांनाही सांगितलं की हे व्यायाम तुम्ही जरूर करा, त्यांनी तुम्हाला चष्मे लागणार नाहीत लहान वयामध्ये. आज तिथे शाळेत कमी मुलांना चष्मे होते, पण आमच्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी अगदी 2-2 वर्षांच्या बाळांना पण चष्मे लागतात. आणि ह्याचं कारण म्हणजे डिलिव्हरी ज्या असतात त्या खूप झगझगाटात होतात. आपण जेव्हा पूर्वीच्या काळी बाळंतिणींची जी खोली असायची, सगळ्या माझ्या पुढे आजी किंवा ज्या महिला आहेत त्यांना माहिती असेल, बाळंतिणीची खोली जी असते ती एक अंधारी खोली असते. म्हणजे तिथे त्या बाळाच्या डोळ्यावरती प्रकाश येत नाही. आणि हे हल्ली सर बरेच गायनेकोलॉजिस्ट हे म्हणजे त्याचा वापर करायला लागलेले आहेत की त्या बाळाच्या डोळ्यावरती तो तीव्र प्रकाश येऊ नये म्हणून ते डीम लाईट करतात. आणि त्यामुळे त्या बाळाच्या डोळ्यांची शक्ती टिकून राहते. त्यामुळे काय होतं की पुढे चष्मा लागत नाही. आणि हल्ली मोठे मोठे ट्यूबलाईट्स, AC, आणि लहान बाळ जेवत नाही म्हणून ती आई त्याच्या हातात मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम लावून देते. कितीही सांगितलं आणि आपण जर 6 महिन्याच्या बाळाला जर सवय लावली की जेवत नाहीये ना, हे बघ, मग ते 1 वर्षाचं बाळ ऐकेल का? मग ते खूप टेक्नोसॅव्ही होऊन जातं. आणि मग ते आपणहून तो मोबाईल घेतो, वेगवेगळे ऑपरेट करतो, व्हिडिओ लावतो, आणि मग त्या मुलांचे डोळे खराब व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला वाटतं की माझ्या मुलाला मी खूप टेक्नोसॅव्ही केलं, त्याच्या हातामध्ये मी डिजिटल गोष्टी दिल्या. माझे 4 वर्षाचे नातू आहे, ते मोबाईलवरती खेळतात, TV वरती बघतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना अनारोग्याकडे नेत असतो आणि स्ट्रेस वाढवत असतो. म्हणजे बघा, या स्ट्रेस लेवलना अशा नकळत आपण आपल्या मुलांच्या मध्ये पेरत असतो. आपल्या लहानपणी होते का मोबाईल, होते का TV? नव्हते. आपल्या कोणाला त्याच्याशिवाय अडलं का आपण सगळे जेवत होतो, गपगुमान जेवत होतो. आई काय म्हणायची, जेवायचं तर जेवायचं, नको जेवूस. आणि हे आपण करत नाही. आमच्याकडे ओपडीत जेव्हा आईया सांगायला येतात की आमचं बाळ जेवतच नाही हो. अरे पण बाळ जेवत नाही म्हणजे तुम्ही जर त्याला सकाळी टिफिनमध्ये काहीतरी गोष्टी देणार, शॉर्ट रिसेसमध्ये देणार, लॉंग रिसेसमध्ये देणार, परत स्कूल बसमधनं येणार म्हणून देणार, तर त्या बाळाच्या पोटावरती ते अत्याचार होतात. बाळाला ना त्या एवढ्या अन्नाची गरज नसते. मुलं लहान असतात ना, त्यांना जरूर समजतं की माझ्या शरीराला, माझ्या पोटाला किती अन्नाची गरज आहे. इथे जेव्हा कोंबड्या असतील ना, तर तुम्ही जरूर बघा, ऑब्झर्व करा की कोंबडीची पिल्लं असतात ना, ती दाणे टिपत जातात.
त्यांच्यापुढे त्यांची आई टाकते का दाणे की खा गं बाई, नाही, असं कधीच कुठची कोंबडी करत नाही. पण त्या कोंबडीच्या पिल्लाला कळत असतं की माझ्या पोटाला किती आवश्यकता आहे. हेच प्रमाण आयुर्वेदाने सांगितलंय की आपल्या शरीरात जेवढी भूक आहे तेवढंच अन्न खा. जे आपण भगवद्गीतेमध्ये म्हणतो की माझ्या पोटामध्ये जो वैश्वानर अग्नी आहे, त्या वैश्वानर अग्नीला मी 15व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्ने चतुर्विधम. ह्याचा अर्थ असा आहे की माझ्या शरीरामध्ये मी अग्निरूपाने वसलेलो आहे आणि त्या अग्नीची तू पूजा कर आणि त्या अग्नीला आहुती दे. जसं मगाशी मी सांगितलं की थोडी थोडी आहुती द्यायची असते, तसं जेव्हा भूक लागेल तेव्हा आणि तेव्हाच सगळ्यांनी जर खाल्लं ना तर तुमचं सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहील. आपण अगदी नक्की 120 वर्षापर्यंत जगू. पाणी पण जेवढी गरज असेल ना तेवढंच प्या. तर आपल्या मुलांवरती सुद्धा खाण्याची जबरदस्ती करू नका. आणि जेव्हा ही मुलं आमच्याकडे येतात की हा खातच नाही, पण त्या बाळाचं वजन ओव्हरवेट असतं, म्हणजे हा पण विचार करायला पाहिजे की खरंच ते बाळ खाताय का नाही खाताय. आणि इथे जो खाणारं जे बाळ असतं ना त्याचं न्यूट्रिशन होतं का माल न्यूट्रिशन होतं हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. जे आपण ज्या टी व्हीवरती सगळ्या जाहिराती बघतो की त्या जाहिरातीमध्ये 2 मिनिटात हे अन्न तयार होतं किंवा हे चॉकलेट खायचं, बाळाला एनर्जी येते तात्काळ, पण त्याची खरंच गरज आहे का. आपण घरामध्ये बनवलेला शेंगदाण्याचा लाडू त्या बाळाला तेवढीच ताकद देतं. आपण तिळगुळाचा लाडू केला तर तो तेवढीच ताकद देतं, तेवढीच शक्ती देतं. बघा मी म्हटलं की तीळ जे आहेत ना, आता सगळं संक्रांत येईल तर त्या तिळामध्ये स्नेह असतो आणि जेव्हा तीळ आपण चावून खातो तर छोटी बाळं त्या तेलाचं आपण ऑइल पुलिंग नाही करणार, पण तुम्ही तिळगुळाची चिक्की दिली, तिळगुळाचा लाडू खायला दिलात तर ते बाळ आवडीने खातं ना. म्हणजे त्याच्या तोंडाला, त्याच्या दाढेला ते आपोआप तिळाचं तेल लागतं आणि त्याचं दातांचं आरोग्य टिकतं. म्हणजे आईच्या हातात असतं की माझ्या बाळाला मी खायला काय द्यायचं, कसं द्यायचं की ते त्याला आरोग्यदायी ठरेल. तुम्ही जेव्हा कुठच्याही प्रकारच्या बाहेरच्या इन्स्टंटवाल्या गोष्टी देता त्याच्याऐवजी छान हातसडीच्या शेवया आणा, आपल्याकडे खूप मिळतात. घरामध्ये बनवलेल्या शेवया घ्या आणि त्याचा उपमा करून द्या ना. तुम्हाला हवं तर त्याच्यावर थोडंसं चीज घाला, बाळाला छान डेकोरेशन करा, वरती टोमॅटो कांदा चिरा. ते बाळ काय आपण मोठी माणसं पण आवडीने खाऊ. म्हणजे आपल्या हातात असतं की आपल्या स्त्रियांच्याकडे सगळं स्वयंपाकघर असतं आणि पोटाकडून सगळा मार्ग आरोग्याचा जातो. त्यामुळे हे आपण कसं खायचं हे पण आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे. तर आयुर्वेद शास्त्रात अजून पुढे असा एक नियम सांगितलेला आहे की आपलं जे पोट असतं त्या पोटाचे 3 भाग करायचे. त्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा भाग अन्नाने भरायचा. म्हणजे आपण जेव्हा जेवतो किंवा दिवसभरामध्ये आपण जेव्हा अन्न खातो तर तो अर्धा भाग अन्नाने भरायचा. त्याच्यातला पाव भाग जो असतो तो पाण्याने आणि पाव भाग जो असतो तो वायुचलनासाठी. म्हणजे आपण जेव्हा खातो तर अन्नाचं पचन जसं तोंडात होतं तसं आपल्या स्टमकमध्ये पण ते सुरुवात होते त्या अन्नपचनाची. आणि बघा आपल्याकडे जेव्हा मिक्सर आपण वापरतो तर मिक्सर वापरताना तुम्ही जर वरपर्यंत भरलात तर मिक्सर फिरेल का, नाही फिरणार, त्याचं काहीच पुढे ॲक्शन होणार नाही. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा अन्न खातो ते तुम्ही जर अगदी वरपर्यंत खाल्लं, खूप छान आवडतंय, आज गाजर हलवा मस्त झालाय, खाल्ला वरपर्यंत, तर तो पचणार नाही. म्हणजे त्या गाजर हलव्याला पचण्यासाठी श्रीखंड हे पचायला जड असतं. म्हणजे आपण जेव्हा या गोष्टी मिष्टान्न म्हणून खातो तेव्हा त्या कमी प्रमाणात खायच्या असतात, खूप जास्ती प्रमाणात खायच्या नसतात. म्हणजे आवडलाय आणि खूप आणलाय असं करू नका. आपल्या पोटाला जेवढी गरज आहे ना तेवढं जर खाल्लं तर त्या अन्नाचा आपण आस्वाद घेऊ शकतो आणि त्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं. तर तो मिक्सरमध्ये जर आपण अर्धाच मिक्सर भरला तर त्या मिक्सरमध्ये आपण जेव्हा ग्राइंड करतो तेव्हा ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बारीक होते, अन्न तसंच व्यवस्थित पचतं आणि मग आपल्याला जी मलप्रवृत्ती आहे ती सुखाने होते. आयुर्वेद शास्त्रात असं छान सांगितलंय की मलप्रवृत्ती कशी झाली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा केळं सोलतो, म्हणजे बघा काहीकीना वाटेल की हे काय सांगतायत, पण केळं सोलल्यानंतर त्या सालातनं केळं जसं बाहेर येतं त्याप्रमाणे आपल्याला मलप्रवृत्ती सुखाने झाली पाहिजे. अशी किती जणांना होते विचार करा, किती जणांना चिकट होते, किती जणांना जोर काढायला लागतो, किती जणांना त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घ्यायला लागतात. आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आत्तापर्यंत सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे बघा मला संध्याकाळी रात्री गोळी घ्यावी लागते
उद्या सकाळ माझी छान होण्यासाठी याचाही ताण येतो. आणि तो ताण येऊ नये म्हणून ह्या ज्या गोष्टी आपण केल्या तर आपली रात्र पण सुखाने आपण झोपू शकतो आणि सकाळी पण आपण सुखाने उठू शकतो. त्यामुळे ह्या अशा गोष्टींचं पालन केलं, छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं तर आपला दिवस अतिशय आनंदाने जातो. त्याच्यानंतर मी म्हटलं की ह्या दिनचर्येतल्या गोष्टी आहेत. आपलं जेवण झालं, आत्तापर्यंत सगळं झालं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय वाम कुक्षी. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला ना एखादी गोष्ट बाहेरच्या देशातनं येते तेव्हा आपण त्याच्यावरती स्टॅम्प मारतो की हो हे छान आहे. म्हणजे मी असं म्हटलं की चायनामध्ये हल्ली नॅप गॅप देतात. म्हणजे जेवण झालं ऑफिसमध्ये की तुम्हाला एक 5-10 मिनिटं झोपण्यासाठी ते वेळ देतात. आपल्याकडे नाही काय सांगितलेलं आहे आपण जेवण झाल्यानंतर वाम कुक्षी करा. हे आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं. आपण किती जण करतो? आणि ही वाम कुक्षी केवळ 10 मिनिटं करायची असते. वाम म्हणजे डावा. तर आपण जेव्हा जेवतो तर जेवण झाल्यानंतर डाव्या कुशीवर वळायचं असतं आणि थोडीशी निद्रा हलकी घ्यायची असते. म्हणजे गाढ झोपायचं नसतं. आपलं जे स्टमक असतं ते डाव्या बाजूला असतं. आपण जेवतो आणि डाव्या कुशीवर आपण जेव्हा झोपतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे खाली येतं. तुम्ही जेवून बघा, तुम्ही करून बघा, जेवढा पोटभर जेवा आणि उजव्या कुशीवर झोपा तर आपलं पोट तळसतं, कारण ते अपोजिट डिरेक्शनला येतं. पण जर डाव्या कुशीवर झोपलात तर ते सुखावं होतं. त्यामुळे असं जर तुम्ही झोपलात तर अन्न पचनासाठी पण मदत होते आणि तुम्हाला 10 मिनिटाची रेस्ट पण पुरेशी होते. म्हणजे आम्ही सांगतो की जेवल्यानंतर झोपणं हे तुम्हाला खूप अनारोग्यकारक आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर छान 2 तास झोपतो. झोपू नका, अर्धा तास झोपा. 10-15 मिनिटं, ज्यांची वय झालेली आहे ते अर्धा तास झोपू शकतात. पण तरुण लोकांनी, तरुण स्त्रियांनी अजिबात डाराडूर झोपू नका जेवण झाल्यानंतर दुपारच्या. कारण आपल्याला त्या झोपेची गरजच नसते. पण तुम्ही जर अशी निद्रा घेतलीत किंवा आजारी असेल तर आजारी व्यक्तींनी जरूर झोप घ्यावी, कारण त्याची ती गरज असते, शरीराची गरज असते. आणि तुम्ही जेव्हा झोपायचंच असेल तर काय करायचं, खुर्चीत बसायचं, सरळ समोर एक खुर्ची घ्यायची, पाय पसरायचे आणि डोळे बंद करायचे. म्हणजे मग तुम्हाला गाढ झोप लागत नाही, पण तुम्हाला त्या विश्रांतीने बरं वाटतं. म्हणजे यालाच आपण म्हणतो नॅप ब्रेक. किंवा तुम्ही हलकी विश्रांती घेतली तर ते खूप छान फायद्याचं ठरतं. आता हे जेव्हा आपण करतो तर रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला शतपावली सांगितलेली आहे. बघा, प्रत्येक गोष्टीच्या मागे ना सायन्स आहे आणि प्रत्येक गोष्ट तशीच का करायची हे पण सांगितलंय. शतपावली, शत म्हणजे 100 आणि पावली म्हणजे पावलं. म्हणजे 100 पावलं एवढंच चालायचं. त्याच्यापेक्षा 10-10 किलोमीटर रात्रीच्या जेवणानंतर चालणं योग्य नाही. हे एवढं केल्याने काय होतं की आपण जर जेवल्या झोपलं तर परत अन्नपचनाला त्रास होतो. त्यामुळे जेवणानंतर चालणं गरजेचं आहे, पण ते शतपावली. स्त्रिया जेव्हा घरामध्ये काम करतात तेव्हा साहजिकच त्यांच्याकडनंही शतपावली होत असते. आपण बाहेर टेबलावरती जेवण घेतो, मग ते उचलून अन्न आत घेऊन जायचं आहे, काढायचं आहे, ओट्याजवळ ठेवायचं आहे. पण मग पुरुषांनी काय करायचं, मग त्यांनी पण बायकोला मदत करायची. ते केल्याने काय होतं, बायकोच्याही हाताला मदत होते, तिचं काम लवकर आटपतं, मग दोघांनी छान बाहेर फिरायला जायचं. म्हणजे मी तर नेहमी सांगते की जसं पती सेवा आणि पत्नी सेवा म्हणजे चरण सेवा जी असते ना, ती दोघांनी जर एकमेकांच्या पायाला तेल लावलं तर आपल्याला काय होतं, तिचे पाय खरोखर फुटलेत का, दिवसभर ती काम करून दमले का हे कळतं. आणि तिला ना फक्त एक प्रेमाचा शब्द गरजेचा असतो. दिवसभर ती स्त्री स्वयंपाकघरात काम करत असते, आपण तिला सहज म्हटलं की खूप छान जेवण केलं असं, तिला खरंच खूप बरं वाटतं. करून बघा सगळ्यांनी, जर करत नसाल आणि करत असाल तर छान, सगळ्यांनी आपली पाठ ठोकून द्या. तर सगळ्या स्त्रियांच्या चेहऱ्या हास्य फुटलेलं आहे, बरोबर ना. तर हे असं केलं की काय होतं, आपलं एकमेकांमधलं सौहार्द हे वाढत जातो. हे मी अशासाठी सांगते की आमच्याकडे जेव्हा इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात ना त्यावेळेला हे जे बॉन्डिंग असतं ना, हे बॉन्डिंग पण हल्ली खूप कमी झालं आहे. म्हणजे मुलं आमच्याकडे सगळी IT सेक्टरमधली उशिरा ऑफिसात जातात, उशिरा ऑफिसातनं येतात. नवरा बायको एकमेकांशी बोलत पण नाहीत, भेटत पण नाहीत, मग त्या एकमेकांशी संवाद सुद्धा होत नाही. मग त्यांना मूल होणार कसं. म्हणजे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग वाढण्यासाठी या गोष्टी आम्हाला सांगायला लागतात की तुम्ही एकत्र जेवायला बसा. आणि ते म्हणतात की अरे हो खरंच, आम्ही जेव्हा जेवायला रात्रीच्या वेळेला टेबलावरती एकत्र बसतो तेव्हा आम्हाला खरंच बरं वाटतं की अरे आज घरामध्ये हे केलं आहे. किंवा आपण आता बघा जेवायला बसतो तेव्हा एखादा पदार्थ कमी झाला असेल तर आपण 4 माणसं असो तर काय म्हणतो, एवढंच आहे ना, आपण वाटून घेऊया.
म्हणजे ही वाटून घेऊया ही जी वृत्ती असते ना ही आपोआप आपल्याकडे येते. आणि एखाद्या वेळेला काय असतं, एखादी गोष्ट खूप छान झाली असेल आणि कोणीतरी खाऊन टाकली, मग त्या घरच्या गृहिणीला मिळते का? आणि ती म्हणते नाही, घरच्या माणसाला आवडलंय ना, खाऊ दे. पण हे असंही होणं गरजेचं नसतं, कारण ती जेव्हा पदार्थ बनवते तेव्हा ते सगळे पदार्थ प्रत्येकाच्या पोटात जाणं खूप गरजेचं असतं. माझ्या आईची एक पद्धत होती, सवय होती म्हणा, की ती कुठचाही पदार्थ बनवला की ती आम्ही घरात 4 जण, आई बाबा, मी आणि माझा भाऊ, तर ती खरोखर ती म्हणायची असे 4 वाटे करायचे, कोशिंबीर 4 भाग, भाजी 4 भाग, कारल्याची भाजी असेल तरी सगळ्यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आणि अशा सवयी आपण आपल्या मुलांना लावत असतो. म्हणजे मी भाजी केली कारल्याची, आवडत नाही, खाल्ली पाहिजे, थोडी तरी खा. म्हणजे त्या कारल्याचा जो कडू रस आहे तो तुमच्या शरीराला आवश्यक असतो. बघा, आपण जेवण जेव्हा बनवतो तेव्हा स्त्रियांना माहिती आहे, आपण त्याच्यामध्ये काही फोडणीमध्ये मेथीचे दाणे टाकतो आणि मेथीचा रस असतो कडू. आपण आपल्या जेवणामध्ये मॅक्झिमम जे पदार्थ घेतो तो गोड रसाचे, आंबट रसाचे किंवा खारट रसाचे. लोणचं असतं, मीठ असतं सगळ्यामध्ये जास्ती. बाहेरची आपण जेव्हा सॉस खातो तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर विनेगर असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आम्लतेचे विकार होतात, ॲसिडिटीचे विकार होतात आणि कितीतरी गोष्टी, म्हणजे डोळ्यांचे विकार होतात, डोळ्यांची दृष्टी कमी होते, अगदी रेटायनल डिटॅचमेंटपर्यंत सुद्धा हे आजार जातात. आणि हे आपल्या चुकीच्या आहाराने जातात, ते कोणाला कळतच नाही. त्यामुळे आपला आहार जो आहे, जसं मी म्हटलं की पचाम्यन्नै चतुर्विधम, आयुर्वेदाने सांगितलं की 4 प्रकारचं आहार आपण घेतला पाहिजे, म्हणजे भोज्य, चोष्य, लेह्य आणि पेय. तर असा जो 4 प्रकारचा आहार आहे आणि षड्रसात्मक आहार असला पाहिजे. षड्रसात्मक म्हणजे आपल्याला चौरस आहार माहिती आहे, पण षड्रसात्मक आहार म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. तर असा षड्रसात्मक आहार म्हणजे बघा, आपल्या नैवेद्याची थाळी आठवा, छान वरण भाताची मूद असते, लिंबाची फोड असते, वरती तुपाची धार असते. आणि मी माझ्या भाषणात नेहमी आवर्जून सांगते, सरांनाही माहिती आहे, की आपल्या जेवणाची सुरुवात ही आपण नेहमी गोड रसाने करायची. जे बघा, आपला जो भात असतो तो पण मधुर रसाचा असतो, वरण असतं ते पण गोड रसाचं असतं. म्हणजे दररोज काही जिलबी करायला पाहिजे, दररोज खीर पाहिजे असं नाही, पण आपल्या पानामध्ये जे काही गोड पदार्थ असतील आणि तुम्ही थोडासा गुळाचा खडा घेतला तरी हरकत नाही, पण तो अगदी थोडा. तर त्या नैवेद्याच्या पानामध्ये पुरण असतं, खीर असतं आणि ते थोडंसंच वाढलेलं असतं. म्हणजे तेवढा मधुर रस आपल्या पचनासाठी आवश्यक असतो. कारण जेव्हा पचनाची क्रिया सुरू होते तेव्हा आपल्या पोटामध्ये कफरसाची उत्पत्ती, जे कफ दोषाची प्रादुर्भाव सुरू होतो. आणि त्या आहुतीला, त्या अग्नीला आहुती देण्यासाठी मधुर रसाचं अन्न आपण सेवन करणं गरजेचं असतं. लिंबाची फोड जी असते ती फक्त चतकरवर फोड असते, आपण 4 फोडी घेतो का लिंबाच्या नाही घेत. त्यामुळे तो आंबट रस तेवढ्याच प्रमाणात आपल्या शरीरात जाणं गरजेचं असतं. आणि जेवणाची सुरुवात ही नेहमी कषाय रसाने, म्हणजे भोजनांते पिबेत तक्रम, जे इंद्राला सुद्धा अतिशय दुर्लभ असं जे ताक आहे, सगळ्यांनी ताक जरूर घ्या, दही नाही, कारण दही जे आहे नित्य सेवनीय नाही. म्हणजे आयुर्वेदाने सांगितलंय की दह्याचं सेवन दररोज करू नये, त्याच्याने अनेक आजार होतात. म्हणजे हे ना सगळ्या आपल्या दिनचर्येमध्ये, ऋतुचर्येमध्ये सांगितलंय. म्हणजे दही वाईट आहे का? नाही, दही वाईट नाहीये, दही खा, पण ते किती खा, ते कशाबरोबर खा. दही अगदी अल्पमात्रेत खा. आपण जेव्हा कोशिंबिरीत दही घालतो तेव्हा ते दही फेटून घालतो, म्हणजे आपण ते दही जे ते पूर्णपणे घुसळून घ्यायचं. दही खाताना त्याच्यावरती सैंधव मीठ घालायचं, त्याच्यावरती मिरपूड घालायची. मुगाचं जे कळण असतं, म्हणजे मूग जे आहेत ना आयुर्वेदशास्त्रामध्ये अतिशय चांगले सांगितलेले आहेत, म्हणजे पचनाला हलके, आपण म्हणतो तो प्रोटीन रिच डाएट आहे आणि तो सर्वात हलका, पचनाला योग्य असतात. ज्यांची वजनं कमी करायची असतात ना त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही मुगाचं जेवणात मॅक्झिमम प्रयोग करा. पण तो मूग ज्या बारीक व्यक्ती असतात त्यांचं वजन नाही कमी करत, पण स्थूलांचं वजन कमी करतं. त्यामुळे मुगाचा आहारात आपल्या अवश्य वापर करा. आणि ताक जे असतं ते जेवणाच्या शेवटी प्यायचं. बघा, पूर्वीच्या वेळी आठवत असेल, जेव्हा आपल्याकडे बाळंतीण बाई असते तेव्हा आपण ते ताक कसं देतो, त्याच्यावरती फोडणी असते, तर ती लोखंडाची पळी असते आणि ती गरम करायची आणि ती गरम केलेली लोखंडाची पळी त्या ताकात बुडवायची, म्हणजे आपण म्हणतो त्याचा चरका देणं. तर ह्या लोखंडाच्या गोष्टी हल्ली सगळ्यांच्या संसारातनं बाधत झालेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे सरांना माहिती आहे 12 का नारा, सगळ्यांचं हिमोग्लोबिन किमान 12 असलं पाहिजे. आपल्या बायकांचं असतं का? नसतं.
आपल्याकडनं लोखंडाचे तवे बाद झालेत, आपण सगळे नॉनस्टिकचे तवे वापरतो. आपल्याकडे पूर्वी बिडाचे तवे असायचे, लोखंडी कढया असायच्या, पालेभाज्या ज्या आपण करायचो त्या लोखंडाच्या कढईत करायचो. त्यामुळे आपल्या शरीराला जेवढं आवश्यक लोह आहे ते आपल्याला मिळायचं. आणि बघा, जर हिमोग्लोबिन कमी असेल, तुम्ही ॲनिमिक असाल, तर तुमच्या स्ट्रेस लेवल नक्की वाढतात, तुम्हाला फटीग येतो, थकवा येतो आणि मग वेगवेगळ्या चाचण्या मागे लागतात, तुम्ही आजारी पडता. तुम्ही सहज म्हणता, गं का गं अशी मलूल दिसतेस, फ्रेश नाही वाटत. पण त्याच्यामागचं हे कारण असतं आणि त्याचा उपाय आपल्या हातात असतो, आपल्या स्वयंपाकघरात असतो. आणि तुम्ही एक छोटे छोटे उपाय केले तर तुम्ही खरोखर निरोगी राहू शकता. त्याच्यानंतर आपण थोडंसं आहेत ना 10 मिनिटं, ऋतुचर्याकडे येऊया. तर ही ऋतुचर्या म्हणजे काय, तर आपले जे 3 ऋतू आहेत, तर एक ऋतू जेव्हा बदलतो आणि दुसरा ऋतू येतो, तर त्या ऋतूंच्या मधला जो 10 दिवसांचा जो काळ असतो, म्हणजे एक 8-10 दिवसांचा काळ, म्हणजे जेव्हा थंडी संपते आणि बघा उन्हाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा हळूहळू आपल्याला जाणवतं की आता स्वेटरची गरज नाही आहे. तर अशा वेळेला त्याला म्हणायचं ऋतू बदल. आणि ह्या वेळेला आपण जो आधीच्या ऋतूमध्ये आहार घेत असतो तो हळूहळू आपण ऑटोमॅटिक बदलतो. म्हणजे आपण जेव्हा थंडीमध्ये आपल्याला गरम गरम गोष्टी खाव्याशा वाटतात, पण जसा जसा उन्हाळा सुरू होतो तेव्हा आपल्याला काय, आता कैऱ्या यायला लागतात, बरोबर. मग ती कैरी खावीशी वाटते, कैरीची डाळ खावीशी वाटते. पण तीच कैरीची डाळ आपल्याला पावसाळ्यात खावीशी वाटते का, नाही वाटत. ह्यालाच म्हणायचं ऋतू बदल. आणि त्यानुसार आपण करण्याचे जे आहारातले बदल आहेत ते आहारातले बदल. त्यामुळे हा ऋतू बदल हा खूप सगळ्यांनी डोळसपणे आपल्या जीवनात जर वापरला तर तो आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हा ऋतू बदल जो असतो, आणि हे वेगळं आपल्याला शिकवायची गरज नाही, आपण वर्षानुवर्ष त्याचं पालन करत आलेलो असतो. उन्हाळा संपतो आणि जेव्हा पावसाळा येतो तर त्यावेळेला उन्हाची तीव्रता कमी होते आणि आपल्याला अगदी सहजपणे गरम पाणी, कोमट पाणी प्यावंसं वाटतं. ह्याचं कारण असं असतं की आधीच्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे दोष साठलेले असतात, वातपित्त कफ, आणि पुढच्या ऋतूमध्ये त्या दोषांमध्ये परिवर्तन होत असतं आणि त्याचा अँटीडोट किंवा त्याला सबस्टिट्यूट, त्याला आज बरं करण्यासाठी आपले शरीर त्या गोष्टी डिमांड करत असतं, मागत असतं. आणि मग ते तसं वागणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्या ऋतूमध्ये जे अन्न येतं यासाठी वेगळं काही करू नका. तुमच्याकडे बाजारात ज्या गोष्टी दिसतात ना त्या फक्त घरी घेऊन या. आता छान बोरं असतात, आवळे असतात, चिंचा असतात, आणि त्या गोष्टी तुम्ही जर खाल्ल्यात तर तुमचं आरोग्य 100% टिकून राहतं. म्हणजे आत्ता तुम्ही थंडीमध्ये आत्ता जी फळं खायची, आता बघा द्राक्ष अजून यायला नाही लागली आणि द्राक्ष जी आहेत ती अजून गोड पण नाही झाली, पण थोडे दिवसांनी ती द्राक्ष गोड व्हायला लागतात. कारण द्राक्ष जे आहे ते त्यांनी पित्तशामक, म्हणजे त्याची जी मनुका आहेत किंवा जी आपण काळ्या मनुका किंवा पिवळे बेदाणे, म्हणजे त्याच्यामध्ये रसामध्ये परिवर्तन होत जातं. आणि हे त्याच्यामध्ये त्या ऋतूच्या प्रभावामुळे, म्हणजे उन्हाची जी त्याच्यावरती प्रक्रिया घडते. बघा, आपण जेव्हा आता भात सगळ्या शेतामध्ये तयार झालेला असतो आणि जेव्हा नवीन भात येतो, तो नवीन भात आपण वापरतो का आहारामध्ये, नाही वापरत, कारण तो चिकट बनतो, त्याच्यामध्ये पाणी कमी जातं. पण तोच भात जर तुम्ही जुना घेतलात तांदूळ, किंवा आपण पूर्वीच्या काळी इथे पद्धत आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण तांदूळ घरी घेऊन ठेवायचो आणि पुढच्या जूनमध्ये ते वापरायचो. त्यामुळे त्याच्यावरती सूर्याची प्रक्रिया व्हायची, त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते उडून जातं आणि तो भात पचायला हलका होतो. जे बघा आता आपल्याकडे जेव्हा वृद्ध लोक येतात, संध्याकाळी मी काय खावं बरं, तर आपल्याकडे भाताच्या लाया येतात, ज्वारीच्या लाया येतात, राजगिऱ्याच्या लाया येतात, आणि याला प्री डायजेस्टेड अन्न म्हणतात, प्री कुक फूड म्हणतात. आणि याच्यामध्ये ताकद खूप असते. ज्यांची वजनं कमी करायचे, ज्यांना दम्यासारखे आजार आहेत, अशा लोकांना सुद्धा आम्ही हे अन्न सांगतो, कारण ते पचायला हलकं असतं पण त्यांना ताकद देतं. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपण आहारात जर डोळसपणे वापर केला तर आपल्याला खरोखर निरोगी आयुष्य मिळतं. त्यासाठी वेगळं काहीही करायला लागत नाही. आणि मग आपण रात्रीचं जे जेवण असतं, आता एक महत्त्वाचा मुद्दा, की आपल्याला सकाळी जेव्हा भूक लागेल तेव्हा, आणि तेवढंच का, ब्रेकफास्ट, लंच, परत दुपारी काहीतरी चहाबरोबर नाश्ता, रात्री जेवण, एवढ्या अन्नाची आपल्या शरीराला गरज नसते. आपण बघतो जैन साधू किती जेवतात, अंजलीभर प्रमाण. अंजली म्हणजे आपल्या हाताची ओंजळ. आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीराला तेवढ्याच अन्नाची गरज असते. करून बघा, पूर्वीच्या आपल्या बायका काळाचे एक मुठभर तांदूळ घे एका माणसासाठी, म्हणजे ते तेवढंच अन्न, म्हणजे हल्ली आपण वाटीने मोजतो, पण ते मुठभर धान्य प्रत्येक माणसाला पुरेसं ठरतं. मग आपण तेवढं खातो का भरमसाठ खातो?
त्यामुळे आपल्याला जेवढं अन्न गरजेचं आहे आणि जेवढी भूक आहे तेवढंच अन्न खा. आणि रात्री जेवण जे आहे ते सूर्यास्ताच्या आधी करा. ते केल्याने काय होतं, बाहेरच्या सूर्याची जी उष्णता आहे ती सोलर एनर्जी आपल्याला मिळते, आपल्या आतड्यांना ती ताकद मिळते, अन्न पचवायला त्याची मदत होते. आपण जेव्हा बाहेरगावी जातो, पनवेलहून आम्ही जेव्हा येतो गाडीने, तेव्हा तिथे खूप ही आहेत कोंबड्यांची, काय म्हणतात आपण, कोंबड्या ठेवतात, खुराडी. तर त्या ठिकाणी काय करतात, त्या कोंबड्यांची वजनं वाढण्यासाठी ना असे मोठे मोठे फ्लड लाईट तिथे लावलेले असतात आणि त्याच्यावरती मोठे मोठे असे कर्टन्स म्हणजे पडदे लावलेले असतात. आणि त्या कोंबड्यांना कळतच नाही की दिवस आहे का रात्र आहे. त्यांच्या पुढे त्या फॉडरमध्ये असं खूप अन्न टाकलेलं असतं आणि त्या कोंबड्या सतत ते खात राहतात. ते खाल्ल्याने काय होतं, त्यांची वजनं वाढतात. आणि आपल्याला जेव्हा नॉनव्हेज खातात तेव्हा त्यांना काय हवं असतं, खूप अशी गुबगुबीत कोंबडी असेल तर ती हवी असते. पण ते एवढी जाडी खाल्ल्या मोठी कोंबडी जी असते तिच्या हृदयावरती त्याचा खूप ताण येत असतो. आणि अशा अन्नाचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला हृदयासारखे विकार नक्की जडतात. म्हणजे गावठी कोंबडी आणि ही बाहेरची अशी कोंबडी ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. पण त्यात ज्या बाहेर फिरणाऱ्या कोंबड्या असतात त्या संध्याकाळ झाली तर कुठचा तरी पक्षी खातो का? कुठलाही कावळा संध्याकाळ झाली तर कुठे तुम्हाला दाणे टिपताना दिसतो का, चिमणी दिसते का? मग आपण का खायचं? मग आपण निसर्गामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या प्रकारे जर आपण पालन केलं तर आपण 100 नाही 120 वर्ष आयुष्य निरोगी जगू. माझ्या पुढचे सगळेजण 120 वर्ष जगतील, मला परत परत भाषणाला बोलवतील, बोलवाल ना? तर हे असं निरोगी आयुष्य जगण्यासाठी अशी जर आपण ही सगळी जीवन पद्धती स्वीकारली तर आपल्याला कुठचाही ताण राहत नाही. आणि हा ताण जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्याचा जर वापर केला तर आपण तणावरहित आयुष्य जगू शकतो. तुम्ही मला सगळ्यांनी इथे बोलवलं, शांतपणे माझे शब्द ऐकून घेते त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. आपण एका प्रार्थनेने मी माझं भाषण संपवते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. धन्यवाद. श्रोते हो, आज आपल्या या व्याख्यानमालेचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाचा दुसरा दिवस. त्यानिमित्ताने नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांनी शुभेच्छा. आज पहिल्या दिवशी आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला म्हणजे पहिला दिवस असूनही आपली उपस्थिती चांगली आहे याचा खरोखर आनंद होतो. आणि उद्यापासून आपण आणखी मोठ्या संख्येनं या ठिकाणी याल अशी अपेक्षा आहे. जवळपास 1 तासापासून आपण डॉक्टर अरुणा टिळक यांचं आयुर्वेद जीवन पद्धती आणि आजच्या काळातले ताणतणाव या विषयावर व्याख्यान ऐकत होतो. इतकं ओघवत्या भाषेत आणि सोप्या शब्दात त्यांनी आपल्याला सांगितलं की ते ऐकत असताना वेळ कसा गेला हे सुद्धा कळालं नाही. खरोखर आपल्याकडे आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. तुझे आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी अशी आपली अवस्था होते. म्हणजे इतकं सगळं समृद्ध वारसा आपल्याकडे पण तो आपण लक्षात घेत नाही. तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं उद्बोधन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. अरुणाताईंनी आपल्याला अरुणोदयापूर्वी उठायला सांगितलेलं आहे आणि संपूर्ण दिनचर्या जी आहे ती कशा पद्धतीची असावी तेही सांगितलेलं आहे. तर वाचनालयाच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना हे व्याख्यानाचं मानधन त्यांच्याकडे सुपूर्द करावं. रसिक श्रोते हो, आजच्या या व्याख्यानाचं प्रायोजकत्व श्री अशोकभाई पटेल यांनी स्वीकारलं होतं आणि स्वर्गीय जमनादास पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान प्रायोजित केलेलं होतं. उद्या 3 तारीख आहे. उद्याचं व्याख्यान आहे माननीय श्री माधव कोलटकर आणि माननीय श्री मानवेंद्र जोगदेव पुणे
हे समुपदेशक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे आणि वैद्यकीय मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा विषय आहे व्यसनाधीनता एक सामाजिक प्रश्न. उद्याच्या या व्याख्यानाचं प्रायोजकत्व सर्वश्री निकुंभ परिवार यांनी केलेलं आहे. स्वर्गीय डॉक्टर सुभाष निकुंभ तसंच स्वर्गीय द्वारकाबाई व स्वर्गीय काळू भिकाशेठ निकुंभ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान प्रायोजित आहे. आपल्या सगळ्यांना विनंती की आपण उद्या याहीपेक्षा अधिक संख्येनं व्याख्यानाला उपस्थित राहावं. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं अध्यक्षांच्या वतीनं मी जाहीर करतो. धन्यवाद.